आपण एकदा दोघं जर 5 मिनिटासाठी बसू तुम्हाला मला नाही वाटायची एकट्यात बसत नसतो मी तुमच्यासारखा समजा अजिबात बसत नसतो अजिबात बसतो काय असेल तो पण हैदराबाद गॅजेटनुसार माझं ऐकलं मग चुकलं मी आता विचारलं काय दुरुस्त करायचं नाही केलं ना चायला काय राहिलं दुरुस्त करू आपण समाजाला पुढे नेऊ सर सकट मुद्दा होत नाही त्यामुळे त्या प्रश्नाला डबल हात घालायची काय गरज आहे हा काय गरज आहे म्हणजे त्याला म्हणायचं सरकारकडून बोलले आणि मराठ्याला जीत कुठून लावले माझं सरळ म्हणणं आहे आज बी सन्मानजनक हैदराबाद गॅजेटमध्ये काय दुरुस्ती करायची तुमचं म्हणणं आहे जे हा चुकला दुरुस्त करून घेतो ना ते जायला नाही केलं ना काय राहिलं त्यांसाठी मी तेवढंच विचारतोय सर सकट मुद्दा होता ते येऊन देत नाही खांगावर येते खरं आहे ते मिळायला हरकत नाही गरीब ओबीसींना पण वाटतं मराठ्यांचं खरं दिलं पाहिजे सर सकटला ओबीसीचा विरोध आहे आणि तर मंडळी अशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम समोर आलेला आहे बंद दाराआड चर्चा करू असं म्हणत असताच मनोज जरांगे यांनी या इसमाला केदार नावाच्या या व्यक्तीला सरळ सोट प्रश्न विचारलेला आहे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीतल्या तांत्रिक अडचणी विशेषतः हैदराबाद गॅजेटमधल्या दुरुस्त्या आणि सरसकट आरक्षणावरून निर्माण झालेला सामाजिक पेच यावर भाष्य करतो आहे हा सगळा व्हिडिओ आणि यात कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक समतोल साधण्यावर भर देण्यात येतो हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदी आणि त्यातील संभाव्य चुका हा या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचं समोर येतं गॅजेटनुसार ज्या त्रुटी राहिल्यात त्या त्रुटी दूर करून समाजाला पुढे नेण्याची गरज असल्याचा मुद्दा यावेळेस समोर करण्यात आला केवळ आंदोलनावर अवलंबून न राहता तांत्रिक बाबींची पूर्तता करणं आणि सरकारकडून या सगळ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका करवून घेणं हेच आवश्यक असल्याचं यावेळेस सांगितलं जात आहे तर सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ओबीसी समाज आणि मराठा यांच्यातील संघर्षावरती हे भाष्य करण्यात येते त्याचबरोबर केदार हे ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांना आपण जरा 2 मिनिटं चर्चा करू असं म्हणत असतानाच मनोज जरांगे यांनी काय गरज आहे असं म्हणत त्यांचा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी शांत केला म्हणजे याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नोंद करा.